हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत फुगा बाही कशी बनवायची। आता इथे मी ही बाही ह्या पद्धतीने बनवलेली आहे। आता या बाहीचंच कटिंग आणि स्टिचिंग ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप न करता आणि सुंदर अशी फुगा बाही बनवायला शिका। चला तर आता आपण स्टार्ट करूया स्लीव्ज कटिंगपासून। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला इथे पेपर पॅटर्न घेतलेला आहे आणि त्यावरती कटिंग करून दाखवणार आहे। त्यासाठी आपण नॉर्मल स्लीव्जचं जसं कटिंग करतो त्याच पद्धतीने कटिंग करायचं आहे। त्यासाठी आता नॉर्मल स्लीव्जची लेंथ जेवढी आहे, जेवढी आपल्याला तयार लेंथ हवी आहे तेवढी आणि त्यापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे। आता मला इथे 9 इंच स्लीव्ज टोटल तयार हवी आहे, तर मी 9.5 इंचावरती मार्किंग करत आहे, कारण हाफ इंच सिलाईमध्ये जातं। आता वरच्या बाजूने एक आणि खालच्या बाजूने एक असे 2 पॉईंट 9.5 इंचावरती मी देऊन घेतलेले आहे आणि मग ही लाईन सरळ आखून घ्यायची। आता इथे आपण घेणार आहोत आर्महोल। तर आर्महोल घेण्यासाठी जेवढी चेस्ट साईज आहे त्यानुसार आपण आर्महोल घेत असतो। तर आता मला इथे 38 साईजसाठी आर्महोल घ्यायचा आहे, तर मी घेणार आहे पावणे 8 इंच। आता इथे मी पावणे 8 इंचावर मार्किंग केल्यानंतर खालची जी लाईन आहे ती आखून घ्यायची आहे। हे आपण चेस्ट साईजनुसार घेत असतो, हे लक्षात ठेवा। कमी चेस्टसाठी कमी असतं, याचा चार्ट मी लवकरच आपल्या व्हिडिओवर अपलोड करील। तर आता हा खालचा लाईन पण मी आखून घेतलेला आहे। इथे आपण जो आर्महोलचा आतला शेप देतो त्यासाठी मी जी लाईन डाऊन करत आहे तो 3 इंचावरती घेत आहे, कारण चेस्ट साईज मोठी आहे। 34-36 पर्यंत तुम्ही 2.5 पावणे 3 इंचापर्यंतही घेऊ शकता। आता नॉर्मल असं स्लीव्जचा मी आकार देऊन घेत आहे। जसं नॉर्मल स्लीव्जचा आकार आपण देतो त्याच पद्धतीने इथे आकार देऊन घ्यायचा आहे। आणि या पॉप स्लीव्जमध्ये फ्रंट आर्महोल बॅक आर्महोल असं काही नसतं। तर आता हे मार्किंग केल्यानंतर आपण जे एक्स्ट्राचं जे 1.5 इंच सिलाई मार्जिन असतं तेही घ्यायचं आहे आणि पुढे दंडघेर घेणार आहे मी इथे 6 इंच, कारण आर्महोल आहे पूर्ण टोटल 12, तर 6 इंच त्याचा हाफ घ्यायचा आहे आणि 1.5 इंच सिलाई मार्जिन घेऊन हे मार्किंग पूर्ण आखून घ्यायचं आहे। आता हे मार्किंग झालं नॉर्मल स्लीव्जसाठीचं, नॉर्मल लॉंग स्लीव्जचं मार्किंग झालं। मी इथे फ्रंट आर्महोल दिलेलं नाही आहे, कारण पफ स्लीव्जमध्ये फ्रंट आर्महोल येत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। आता आपण जो पफ बनवणार आहोत त्यामध्ये हा प्रश्न असतो की किती पफ घ्यायचा आहे तुम्हाला जेवढा पफ हवा आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता। मी इथे 3.5 इंचावर मार्किंग करून घेणार आहे, कारण मला जास्त कमी पण नको आणि जास्त पण नको असा पफ हवा आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही जास्त पफ हवा असेल तर 5 इंच 6 इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकता, किंवा कमी हवा असेल तर 3 इंचही घेऊ शकता। पण मी इथे मीडियम 3.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे, मला तेवढाच पफ हवा आहे। त्यानंतर आपण जो आर्महोलचं मेजरमेंट आहे ते एकदा मोजून घ्यायचं आहे आणि त्याचा हाफ भाग करायचा आहे, कारण हे मार्किंग खूप महत्त्वाचं असतं। याचा हाफ केल्यानंतर वरच्या जो आपण 3.5 इंचाचा पॉईंट दिला आहे तिथून पुढे हे जे 4 इंचाचं मार्जिन आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे या बाजूने। आणि खाली पण सेम खालच्या लाईनला पण जिथे मेन स्लीव्ज आहे तिथे पण जिथे आकार दिलेला आहे तिथे पण 4 इंचापर्यंत मार्किंग करून घ्यायचं आहे। आता हे दोन्ही 4-4 इंचाचं मार्किंग केल्यानंतर हे दोन्ही पॉईंट एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत। आता जो दोन्ही पॉईंट जोडल्यानंतर हा जो भाग आहे याचा पुन्हा मध्य काढून घ्यायचा आहे। आता हा टेप बरोबर मध्यावरती असा दुमडून घेत आहे मी आणि ह्याचा मध्य काढून घेत आहे, किंवा तुम्ही असं टेप एकदम बाजूला घेऊन फोल्ड करून पण मध्य काढू शकता। पण मी सिंपल टेप असा ठेवायचा आणि मध्यावरती दुमडून घेऊन त्याला मार्किंग करून घेत आहे, म्हणजेच हा मध्य निघेल। आता हा मध्य निघाला की इथपासून खाली सरळ जे आपलं आर्महोल आहे तिथेपर्यंत नॉर्मल असं मार्किंग करून घ्यायचं। मी तुम्हाला करून दाखवते ते मार्किंग, आणि मग वरच्या बाजूने गोल आकार देऊन घ्यायचा आहे। आता या पॉईंटपासून अशा पद्धतीने हे पूर्ण मार्किंग करून घ्यायचं आहे, असा बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे। नंतर आपण वरती असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे, जिथे आपण प्लेट्स टाकणार आहोत त्यासाठी हा पफ बनणार आहे। बरं, आता तुम्ही म्हणताल की यामध्ये स्लीव्जची लेंथ जास्त होईल, तर नाही। हा जो भाग आहे वरचा हा बरोबर आपण प्लेट्स टाकतो त्यावेळेस कवर होऊन जातो आणि तयार स्लीव्ज आपली 9 इंचाचीच राहणार आहे।
तर आता ही स्लीव्जचं परफेक्ट मार्किंग करून झाल्यानंतर ही स्लीव्ज मी कटिंग करून घेणार आहे। जसं आपण मार्किंग केलेलं आहे त्याच पद्धतीने मार्किंगवरती कटिंग करून घ्यायचं आहे। पाहू शकता मी आता स्लीव्ज कटिंग करून घेतलेला आहे। पुन्हा एकदा सांगते, इथे फ्रंट आर्महोल आणि बॅक आर्महोल असं काही द्यायचं नसतं फुगाबाहीला। इतर नॉर्मल स्लीव्जला ते द्यावं लागतं, पण कुठल्याही प्रकारची फुगाबाही असेल तर फ्रंट आर्महोल येत नाही। आता आपण जे मार्किंग केलेलं होतं सेंटरचं तिथे एकदा डार्क करून घ्यायचं आहे आणि तिथे एक छोटासा कट देऊन घ्यायचा, कारण हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे। ते मी तुम्हाला पुढे स्टिचिंग करताना सांगेल, पण इथे कट द्यायला मात्र विसरायचं नाही। कट दिल्यानंतरही हवं तर तुम्ही पेनाने मार्किंग करून घेऊ शकता। पाहू शकता आता मी हे तिन्ही मार्किंग व्यवस्थित करून घेतलेले आहे, दोन्ही साईडचे 2 आणि फ्रंटचा 1 अशा पद्धतीने। आता आपण ह्याचंच पेपर पॅटर्न अस्तरवरती ठेवून ह्याचं कटिंग करून घेतलेलं आहे। तसंच ब्लाऊजवरतीही कटिंग करून घेतलेलं आहे। जशी स्लीव्हचा आकार आहे त्याच पद्धतीने अस्तरवरती कटिंग करून घेतलेलं आहे। आता हे मी बाजूला ठेवते। आता ह्या कटिंग पॅटर्नवरती मी मेन ब्लाऊजची स्लीव्ज अगोदर वरच्या बाजूने सुईच्या बाजूने अशी ठेवून घेत आहे, कारण आपण हिला शिलाई करून फिनिशिंग देणार आहोत। अगोदर पूर्ण अस्तर जोडून घेणार आहोत आणि मग प्लेट्स टाकणार आहोत। तर त्यासाठी ब्लाऊजचं जे मेन कापड आहे त्याच्या सुईच्या बाजूने अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूने 1/4 इंच शिलाई मार्जिन सोडून शिलाई मारून घ्यायची आहे। आता हे पूर्ण अस्तर अशा पद्धतीने उलटून घ्यायचं आहे आणि जे आतली जी शिलाईची बाजू आहे ब्लाऊजचं मेन स्लीव्हचं जे कापड आहे ते अस्तरच्या बाजूकडे दुमडून त्यावरती दाबटीप मारून घ्यायची आहे। नंतर अस्तर पूर्ण आतमध्ये फोल्ड करून पुन्हा दाबटीप मारून घ्यायची आहे। आता ही टीप मारून झाल्यानंतर साईडला अस्तरच्या बाजूने पूर्ण कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ब्लाऊजचं ते कटिंग करून घ्यायचं आहे। आता हे एक्स्ट्राचं कापड कटिंग करून झाल्यानंतर आपण स्लीव्ज ठेवून बघायचे पुन्हा एकदा आणि मार्किंग करून घ्यायचं आहे जिथं जिथं आपण मार्किंग केलेलं होतं। आता अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर इथे पण छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून प्लेट्स टाकताना आपल्या लक्षात येईल। आता ह्या प्लेट्स अशा पद्धतीने खालच्या बाजूने टाकून घ्यायच्या आहेत। 4 प्लेट्स अशा व्यवस्थित किंवा 5 प्लेट जेवढ्या प्लेट्स बसतील तेवढ्या प्लेट्स तुम्ही व्यवस्थित टाकून घ्यायच्या आहेत। आता या प्लेट्स टाकताना एकसारख्या येतील ह्याची काळजी घ्यायची आहे आणि या साईडने दुसऱ्या साईडने पण अशाच प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। एका बाजूच्या प्लेट्स खूप पटकन होतात, दुसऱ्या बाजूच्या प्लेट्स टाकताना थोडासा प्रॉब्लेम येतो, पण तरीसुद्धा प्लेट्स एकसारखे येतील अशा टाकायच्या आहेत आणि एकमेकींच्या विरुद्ध दिशेला टाकायच्या आहेत, जेणेकरून तो पप आहे तो व्यवस्थित क्रिएट होईल आणि स्लीव्जला पण छान लुक येईल। आता इथे पाहू शकता मी या बाजूनेही अशा उलट्या प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत आणि प्लेट्स एकसारखे आलेले आहेत। इथे पाहू शकता सुंदर असा पप तयार झालेला आहे। आता इथे आहे सेंटरला पुन्हा एक मार्किंग करून घ्यायचं आहे। आता ही स्लीव्ज मी तुम्हाला जोडून दाखवणार आहे। इथे एकदा आपण प्लेट्स बघून घेऊया कशा छान प्लेट्स आलेल्या आहेत आणि पप पण किती छान आलेला आहे। आता ही स्लीव्ज आपण जोडून घेतल्यानंतर ब्लाऊजला पाहू शकता हा अशा पद्धतीने खूप सुंदर लुक येतो। खरं तर ही स्लीव्ज घातल्यानंतरच कळते की कशी झालेली आहे, पण तरीसुद्धा मी तुम्हाला दाखवते की मला जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवते ही स्लीव्ज कशी दिसते आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा।